आपण पाहतो आहोत SK न्यूज चॅनल. सलमान सय्यद सोबत सध्या आम्ही पाथरी शहरातील तहसील कार्यालयासमोर. पाथरी तहसीलदार यांना आमच्या सोबत एक शेतकरी आहे, गणेश बाबूराव जाधव हातगावचे शेतकरी यांनी पाथरी तहसीलदार यांना एक निवेदन दिलेले आहे. आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत. सर, आज पाथरी तहसीलदार यांना आपल्याकडून जे निवेदन देण्यात आलेले आहे, कशासाठी निवेदन देण्यात आलेले, काय सांगणार याच्या बाबतीत? मोजे रेणाखळी गट क्रमांक 444 व 449 या नंबर बांधावरून गट क्रमांक 443 ला जाणारा शेत रस्ता तात्काळ खुला करून देण्यासाठी उपोषणाला बसत आहे. याबद्दल मी त्याला निवेदन दिलं. याच्या आधी आपण त्यांना निवेदन वगैरे दिलेले होते का? जे आपण जसं म्हणलं की आपण आमरण उपोषण करणार आहे, त्याच्या आधी त्यांना आपण निवेदन दिलते का? हा, दिलतं ना. याच्या अगोदर मी दिनांक मला तहसीलदार साहेबाचा आदेश आणि उपविभागीकारी कार्यालय पाथरी यांचा आदेश, या दोन्ही आदेशाप्रमाणे मला रस्ता खुला करून देण्यासाठी मी त्याला एक अर्ज केलता. त्या अर्जाप्रमाणे त्यांनी 2/1/2026 रोजी तुमचा रस्ता खुला करून देऊ, मंडळ अधिकारी, तलाठी साहेब, पोलीस संरक्षणासाठी फीस भरलेली होती, त्याला पण एक पत्र दिलं, भूमी अभिलेख साहेबाला पण पत्र दिलं, पण ह्या तारखेला कोणीही हजर राहिलं नाही. कोणाचा विरोध आहे आपल्याला? कोणाच्या विरोधात आपण हे केलेले? हा माझा रस्ता अडविणारे भाऊसाहेब साहेबराव नखाते आणि रामेश्वर आसाराम शिंदे या दोघांनी मिळून माझा रस्ता अडवला आहे व जाणे येण्यासाठी खूप अडचण होत आहे. माझ्या शेतामध्ये ऊसाचं पीक असून व गहू असून त्या गव्हाला पाणी देता येणं आणि त्याची मशागत करता येणं, जर आम्ही गेलो तर आम्हाला अडून शिव्यागाळी करण्याची व मारहाण करण्याची धमकी द्यायलेत. मी गावातील कैकाडी समाजाचा माणूस असून माझ्यावर हे खूप अन्याय करत आहेत आणि आमच्याकडं कोणत्याही गोष्टीचं राजकारणी लोकांचं कोणत्याही पाठबळ नसल्यामुळं मी आज तहसीलदार साहेबाला आपल्या आदेशाप्रमाणे रस्ता खुला करून द्यावा म्हणून अशी विनंती केली आहे. आणि जर हा रस्ता खुला करून नाही दिला तर मला उपोषणाला उद्या बसणार आहे. तरी साहेबाच्या परीने माझा रस्ता लवकरात लवकर खुला करून देण्यात यावा. हे होते आमच्या सोबत गणेश बाबूराव जाधव, हातगाव बुद्रुक येथील ते शेतकरी आहेत आणि त्यांना शेतामध्ये येण्यासाठी रस्त्याची वाट त्यांना मोकळी करण्यासाठी त्यांनी पाथरी तहसीलदार यांना वारंवार निवेदन देऊन तहसीलदार यांच्याकडून त्यांना आदेश देण्यात आलेले होते 2 जानेवारी 2026 रोजी. पण कोणत्याही मंडळ अधिकारी, कार्यकारी कर्मचारी किंवा तहसीलदार यांनी त्या घटनास्थळी येऊन त्यांना ती जागा मोकळी करून दिली नाही, त्यांचा रस्ता मोकळा करून दिला नसल्याने त्यांनी आज पुन्हा पाथरी तहसीलदार यांना 10 मार्च 2026 रोजी निवेदन दिलेले आहे. त्याच्यात उल्लेख केलेला आहे की 11 मार्च 2026 पासून ते आमरण उपोषणास बसणार आहे. जोपर्यंत त्यांचा रस्त्याची वाट मोकळी करून देता येत नाही तहसीलदार साहेबांकडून, तोपर्यंत ते आमरण उपोषण करणार असल्याचे त्यांनी आज या निवेदनात सांगितलेले आहे. आपण पाहतो आहोत SK न्यूज चॅनल. सलमान सय्यद सोबत पाथरी.